अरे आमच्या हक्काची शिवसेना शिवसेना। उद्धव साहब आगे बढ़ो, आदित्य साहब आगे बढ़ो। नगरसेवक सुद्धा हे सर्व धाकर आहेत, यांना रहिवाशांचे काही देणे घेणे नाहीये। कुणी धमकावलं, कुणी काय सांगितलं, माझ्याशी संपर्क करायचा माझ्याशी। 2024 मध्ये MMRDA मार्फत आणि SRA मार्फत कामराजनगर येथे झोपडपट्टी तोडण्यात आली आणि जे काही झोपडे कोणी तोडत नव्हतं त्यांच्यासाठी 3338ची नोटीस दिली आणि 2 महिन्यात काम चालू होणार आहे अशा पद्धतीने जे धमकावण्यात आलं आणि तगायती 1 वर्ष झालं अजून काम चालू झालेलं नाही। आणि तसाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आज कामराजनगर येथे जन आंदोलन उभं राहिलेलं आहे। आपण काही पक्षाचे नेते आहेत, काही पदाधिकारी आपण त्यांच्या संगती संपर्क साधू कशा पद्धतीने या कामाचं पुनर्वसन करणार आहेत। मागच्या 1 वर्षापासून कामराजनगरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून MMRDA आणि SRA हे संयुक्त पद्धतीने इथे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न चालू आहे। मागच्या 1 वर्षामध्ये जी घरं तोडली गेली ती घरं तोडली अशा वेळेला ज्यावेळी मुंबई महानगर लहान मुलांच्या परीक्षा शाळेच्या मुंबई महानगरपालिकेतल्या त्या सगळ्यांच्या शाळेच्या परीक्षा चालू होत्या, धमकावून त्यांना दरवाज्यावरती लाथा मारून घरं खाली केली गेली, तुम्हाला घरं कुठल्याही परिस्थितीत खाली केली जावी। लोकांनी सहकार्य केलं की बाबा आपल्याला कुठेतरी चांगली घरं मिळतील म्हणून। मग आज फक्त आश्वासित केलं जातं आहे की बाबा उद्या नारळ फोडला जातो आहे, परवा नारळ फोडला जातो आहे। मग MMRDA आणि SRAच्या माध्यमातून नारळ का नाही फोडला जात आहे? आणि मग कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने ज्यावेळी जन आंदोलन आम्ही इथे छेडलं तर त्यांना लोकांना कुठले इथे जे नेते आहेत स्वतःला आपले नेते समजतात त्या नेत्यांनी धमकवायचा प्रयत्न केला, काही व्हिडिओ लावायचे प्रयत्न केले, काही लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून बाईट द्यायला सांगितलं। पण तुम्हाला एवढं झोंबायची गरज काय आहे? आम्ही जे आंदोलन घेतलं आहे ते आम्ही आंदोलन MMRDA आणि SRAच्या गव्हर्नमेंटच्या विरोधात घेतलं आहे। आमची घरं तुटली आहेत, लोकांची घरं तुटली आहेत। लोकांनी आम्हाला शिवसेनेच्या शाखेमध्ये येऊन सांगितलं साहेब काहीतरी करा, जन आंदोलन घ्या, कामं लवकर झाली पाहिजे। आज लोकांनी आपली घरं घाबरून तोडून त्यांच्या ताब्यात दिली। ज्या वेळेला ही घरं तोडून दिल्यानंतर लोकांना आश्वासित केलं इथल्या लोकांनी, इथल्या नेत्यांनी की आम्ही लवकरात लवकर 2 महिन्यामध्ये काम चालू करतो। मग काम का नाही चालू झालं? आज 6-8 महिने झाले। म्हणून हे आवाज उचलण्यासाठी आज आम्ही शिवसेना शाखा क्रमांक 133च्या वतीने इथे जन आंदोलन घेतलं गेलं आहे। मात्र या आंदोलनाचा विषय साहेब असा होता की आपण बघतो की घरं गेली आहेत, त्यांना घरं मिळत नाही आहेत, शिवसेनेचा पवित्र पुढे कसं असणार आहे? मी मगाशी बोललो ज्या पद्धतीने आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही, आम्हाला विकास हवा आहे। आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहे, पण ज्या गरीब लोकांची घरं तोडली आहेत त्या लोकांना घरं मिळणं गरजेचं आहे। तुम्ही आश्वासित करताय की तुम्हाला 2 महिन्यामध्ये नारळ फोडला जाणार आहेत, पण नारळ का नाही फोडला गेला? कुठे विरोध होतो आहे? कुठे काम थांबलं आहे? कुठे माशी शिंकली आहे? मग आज ज्या वेळेला लोकांनी शाखेशी संपर्क साधला त्यावेळी लोकांचा कुठेतरी आक्रोश आला, तो आक्रोश आज जन आंदोलनाच्या माध्यमातून इथे आम्ही लोकांपर्यंत दाखवला। येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा अजून मोठं तीव्र असं आंदोलन आम्ही MMRDA आणि SRAच्या माध्यमातून केलं जाणार आणि सरकारला जाब विचारणार, कारण सरकारला जाब विचारणं हा आमचा हक्क आहे। लोकशाहीमध्ये लोकांनी घरं तोडून दिलेली आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर काम चालू नाही झालं तर आम्ही पुढचं रणनीती बसून ठरवू। पण असं म्हटलं जातं आहे की काहींना घरं मिळाली आहेत, त्याविषयी काय? कोणालाही घरं मिळालेली नाही आहेत, कारण शासनाने प्रकल्पाची सुरुवात फक्त घरात तोडून केलेली आहे, पण एकही या ठिकाणी भूमिपूजन झालं नाही तर घरं मिळणार कशी? भूमिपूजनच होत नाही तर घरं मिळणार कशी? घरं कोणालाही कुणाला एकालाही घर मिळालेलं नाही। प्रकारचे व्हिडिओमध्ये आले होते की आम्हाला घर मिळालं आहे, त्याविषयी फक्त नाही, कुणालाही घरं मिळालेली नाही आहेत। या ठिकाणी प्रकल्प सुरूच नाही झाला तर घरं बिल्डिंगच तयार नाही तर घरं कशी मिळणार? काही दिवसापूर्वी मीडियामार्फत असं सांगण्यात आलं होतं की कामराजनगर येथे पुनर्वसन होणार आहे, पण इथे पहिलं गिरणी कामगारांना प्राधान्य आहे। याच्याबद्दल आपली काय माहिती आहे? आमचा बघा, गिरणी कामगारांबद्दल आमचं नाही, ते आमचीच लोक आहेत, मुंबईमधले भूमिपुत्र आहेत सगळे। पण आमचं असं म्हणणं आहे की ज्यांची झोपड्या तुटल्या आहेत त्यांना पहिलं प्राधान्य द्या, त्याच्यानंतर जे काही रूम राहतील त्या गिरणी कामगारांना द्या। आम्ही पहिल्यापासून आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला विकासाच्या बाबतीत विरोध नाही आहे, विकास हा झालाच पाहिजे, पण विकास कधी झाला पाहिजे? वेळेत झाला पाहिजे। लोकांनी घरं तोडून चुकी केली आहे का? MMRDA SRAला आम्ही घरं दिली, आमची घरं हक्काची। आज लोक इथून मुंब्रा, दिवा, कल्याण इकडे भाड्याने गेलेली आहेत। आज त्या लोकांना ज्यावेळी तोडली त्यावेळी परीक्षा चालू होती, लोकांचे किती हाल झाले। त्या परिस्थितीत पण लोक इथे परीक्षा द्यायला मुलं आली का? करता आपल्याला चांगली घरं MMRDA आणि SRAच्या माध्यमातून मिळतील।
पण काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते आपल्या मनाला का लावून घेत आहेत मला तेच कळत नाही. ते स्वतः बांधतायत का घरं? तर त्यांनी सांगावं की मी स्वतः बिल्डर आहे म्हणून. आज कुठले तरी खोटे व्हिडिओ बनवायचे, विभागातल्या जनतेला उभं करायचं आणि त्यांचीच लोकांना आणि व्हिडिओ बनवून काहीतरी लोकांची दिशाभूल करायची, याचा आम्ही निषेध करतो. आपल्या पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि आपले स्थानिक नेते किंवा आपणही त्यात आहात, आपण गरिबांच्या मागे खंबीरपणे उभे आहात. 100%. आज ज्यावेळी मी आंदोलन येण्याच्या टायमाला साहेबांशी पण बोललो, जर MMRD आणि SRAनी तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगतो, जर लवकरात लवकर नारळ नाही फोडला तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा कामराजनगरचा झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न आम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आणि दूध का दूध पाणी का पाणी आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही. धन्यवाद. आज कामराजनगर इथे शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामार्फत धरणे आंदोलन करण्यात आलं की पुनर्वसनचा जो प्रश्न होता हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा आणि यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इथले शाखा प्रमुख आहेत आपल्या सांगते भोसलेकर, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कशा पद्धतीने त्यांनी गरिबांना मार्गदर्शन केलं आहे. नमस्कार, मी सुनील भोसलेकर, शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग 133. तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आजचा आपला धरणे आंदोलन कोणाच्या विरोधात नव्हता. शासनाने आमची घरं तोडून जवळजवळ 1 वर्ष व्हायला आलं. घरं तोडताना सांगितली होती की 2 महिने प्रकल्प सुरू होणार आहे. आता माझी शाखा या ठिकाणी असल्यामुळे अनेक लोक आपल्या संपर्कात येत असतात, अनेक लोक आपल्या संपर्कामध्ये असल्यामुळे त्यांच्या व्यथा आपल्याला कळतात. आता आपण शासनाला जाब विचारतो आहे की ज्या तत्परतेने आपण आमची घरं तोडलीत त्या तत्परतेनेच घाई करून लवकरात लवकर प्रकल्प सुरू करा आणि लोकांना त्यांची घरं द्या. आपली हीच मागणी आंदोलनाच्याद्वारे आपण करत होतो. त्यात काय चुकीचं आहे का? नाही आहे. त्याच्यामुळं अजूनही त्यांना विनंती आहे की आपण त्यांना आंदोलनापूर्वी पत्रावर केलेलं आहे. आपण त्यांच्याकडून लेखी स्वरूपात या गोष्टीचं उत्तर मागितलेलं आहे की आपण या प्रकल्पाला कधी सुरुवात करणार आहात आणि हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी आपली मागणी आहे. कॅमेरामॅन रामकुमारसह राहुल खंडीजवळ.